नमस्कार. तर आपण समरूपता म्हणजे काय आणि समरूपतेच्या कसोट्या कोणत्या आहेत ते बघणार आहोत थोडक्यात. आता दोन त्रिकोण जेव्हा समरूप असतात तेव्हा काही अटी आहेत. त्या कोणत्या अटी आहेत त्या दोन त्रिकोण समरूप ठरवण्यासाठी आपल्याला बघावे लागतात ते आपण बघणार आहोत. आता जेव्हा जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा आपण एकाच एक संगती बघतो. शिरोबिंदूंची एकाच एक संगती म्हणजे काय, तर आपण जेव्हा म्हणतो की त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF, तर एकाच एक संगती काय असणार आहे, A आणि D, B आणि E आणि C आणि F ह्या जोड्या ज्या आहेत त्यांना आपण एकाच एक संगती असं म्हणतो. आता एकाच एक संगतीनुसारच आपल्याला चेक करायचे की दोन ट्रायंगल किंवा दोन त्रिकोण जे आहेत ते समरूप आहेत किंवा नाही. आता इथे आपण बघूया, हे दोन त्रिकोण जर समरूप असतील, ABC आणि DEF जर समरूप असतील तर कोण A हा कोण D च्या बरोबर असणार आहे. म्हणजे कोण A बरोबर कोण D किंवा कोण A एकरूप कोण D, कोण B एकरूप कोण E आणि कोण C एकरूप कोण F. संगत कोण असतात ते एकरूप असतात. जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांचे संगत कोण हे एकरूप असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला काय बघायचं आहे. तर जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतील तेव्हा त्यांचे संगत कोण हे एकरूप असतात आणि आपल्याला एकाच एक संगती बघायची आहे, त्याच्यानुसार आपल्याला संगत कोण ठरवायचे आहेत. आणि दुसरी महत्वाची अट आहे की जेव्हा दोन त्रिकोण हे समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू असतात त्या प्रमाणात असतात. म्हणजे संगत बाजूंचे जे गुणोत्तर असते ते सारखे असते. तर याचा अर्थ काय, तर जेव्हा आपण लिहितो दोन त्रिकोण समजा आपण लिहिले ABC आणि समरूप लिहिलं DEF असं जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण काय करतो, तर पहिले दोन AB आणि इकडचे दुसरे दोन पहिले दोन DE म्हणजे AB आणि DE ह्यांना आपण म्हणतो संगत बाजू, BC आणि EF ह्यांना आपण म्हणतो संगत बाजू आणि AC आणि DF ह्यांना आपण म्हणतो संगत बाजू. तर संगत बाजूंचं जे गुणोत्तर असतं ते समान असतं. आपल्याला दोनच अटी बघायच्या आहेत. एक म्हणजे संगत कोण असतात ते एकरूप असतात आणि दुसरं म्हणजे संगत बाजू ज्या असतात त्या प्रमाणात असतात किंवा संगत बाजूंचे गुणोत्तर हे सारखे असते. म्हणजेच AB छेद DE बरोबर AC छेद DF बरोबर BC छेद EF. आणि तेव्हा आपण म्हणू शकतो ABC हा समरूप आहे DEF बरोबर. आता ज्या कसोट्या आहेत त्या तुम्हाला इथे मला व्यवस्थित समजावता येणार नाही, म्हणून मी ऑडिओ व्हिज्युअल थोडंसं वापरून तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कसोट्या आपल्याला समजल्या व्यवस्थित तर पुढची एक्सरसाइज सोडवायला आपल्याला अजिबात त्रास होणार नाही. तर आपण कसोट्या बघूया. समरूपता. आता दोन त्रिकोण समरूप त्रिकोण आहेत किंवा नाही हे बघण्यासाठी आपण काही कसोट्या बघतो. पण त्यापूर्वी आपण बघूया की दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असणे आणि तिन्ही संगत कोण एकरूप असणे आवश्यक आहे. आता त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF मध्ये संगत कोण कोणते आहेत ते आपण बघूया. जर आपण एकाच एक संगती बघितली तर A आणि D हे संगत कोण आहेत. B आणि E हे दोन संगत कोण आहेत. तसेच C आणि F हे दोन संगत कोण आहेत. तर हे संगत कोणांच्या जोड्या हे एकरूप असणे आवश्यक आहे समरूपतेसाठी. तसेच संगत बाजू प्रमाणात असणे म्हणजे संगत बाजूंचे गुणोत्तर जे असते ते प्रमाणात असणे आवश्यक आहे. तर दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांचे संगत कोण एकरूप असायला हवेत आणि त्यांच्या ज्या संगत बाजू आहेत त्या प्रमाणात असायला हव्यात. आता इकडे संगत बाजू कोणत्या आहेत तर AB आणि DE, AC आणि DF तसेच BC आणि EF. तर आपल्याला एकाच एक संगती नीट समजून घ्यायची आहे आणि समरूपतेसाठी विशिष्ट 3 अटींची पूर्तता झाल्यास उरलेल्या अटींची पूर्तता आपोआप होते हे लक्षात ठेवायचं आहे आणि समरूपता समजून घ्यायची आहे. आता ह्या 3 ज्या अटी आहेत त्या 3 अटींचा समूह
म्हणजेच समरूपतेच्या कसोट्या. ह्या 3 अटी एकत्र, 3 अटी म्हणजेच समरूपतेच्या कसोट्या. त्या आपल्याला समरूपतेच्या कसोट्या नीट समजून घ्यायच्या आहेत आणि समरूपतेच्या कसोट्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीईएफ जर समरूप असतील तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 3 गोष्टी बघायच्या आहेत. आपण समरूपतेच्या कसोट्यांकडे वळूया. आता पहिली कसोटी आहे ए म्हणजेच को कसोटी. इकडे आपण 3 कोन तपासतो. 3 कोन तपासतो म्हणजे समजा त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर मध्ये जर आपण एकास एक संगती चेक केली एबीसी आणि पीक्यूआर ची, तर ए चा संगत कोन आहे पी, तसेच बी चा संगत कोन आहे क्यू आणि सी चा संगत कोन आहे आर. नीट समजून घ्यायचं आहे. तर ह्या एकास एक संगतीत जर संगत कोन हे एकरूप असतील, तीनही संगत कोन जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण समरूप आहेत असे आपण म्हणतो आणि त्या टेस्टला आपण म्हणतो कोन म्हणजे तीनही कोन तपासून आपण जेव्हा त्रिकोण समरूप आहेत किंवा नाही ते ठरवतो, तेव्हा त्या कसोटीला आपण को कसोटी असे म्हणतो. आता ह्या 2 आकृतींमध्ये नीट समजून घ्यायचं, ह्याच्यावरून आपल्याला पुढची एक्सरसाइज सोडवायची आहे. तर त्रिकोण एबीसी हा पीक्यूआर बरोबर समरूप आहे आणि कोणत्या कसोटीने आहे तर को कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप आहेत. नीट समजून घ्यायचं. बी बरोबर क्यू एकरूप आहे, सी बरोबर आर एकरूप आहे आणि ए बरोबर पी एकरूप आहे आणि हे एकरूप 3 कोन एकरूप असल्यामुळे हे 2 त्रिकोण एकमेकांशी समरूप आहेत. आता दुसरी टेस्ट आहे ती आहे ए टेस्ट. आता ए टेस्ट म्हणजेच को टेस्ट. याच्यामध्ये आपण बघायचं आहे की जर के बरोबर ए हा एकरूप असेल कोण आणि एल बरोबर बी जर एकरूप असेल तर एम हा सी बरोबर एकरूप असायला हवा, कारण तो आपण म्हणतो की उर्वरित कोण आहे. 2 त्रिकोणांचे जर 2 कोण एकमेकांसोबत जर एकरूप असतील तर तिसरा कोण हा आपोआपच एकरूप होईल. म्हणजेच त्रिकोणाचे तिन्ही कोण एकमेकांसोबत एकरूप असणं तसे गरजेचे नाही. जर 2 कोण एकरूप असतील तर तिसरा कोण आपोआप एकरूप होतो आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की कोको कसोटीनुसार आपण समरूपता तपासू शकतो, जिथे आपल्याला फक्त 2च कोण पण संगत कोण 2 संगत कोण एकरूप असणे आवश्यक आहे. ह्यासाठी पण आपल्याला त्रिकोणाच्या बिंदूंची एकास एक संगती समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. जर एकास एक संगती तुम्हाला व्यवस्थित समजली तर आपण कसोट्या सहज लिहू शकतो. तर ए टेस्ट किंवा कोको कसोटी काय आहे तर कोणतेही 2 संगत कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण हे समरूप असतात, कारण तिसरा कोण आपोआपच एकरूप होतो. कोको टेस्ट नीट समजून घ्यायचे की एकरूप ए एल एकरूप बी, त्यामुळे एम हा सी बरोबर एकरूप असतो. म्हणजे फक्त 2 कोणांची आपल्याला गरज असते, तिसरा कोण आपोआप एकरूप होतो. आता याच्या पुढची जी कसोटी आहे ती आहे बा म्हणजे बाजू कोण बाजू. इथे आपण काय करतो तर संगती पहिली तपासतो, त्यानंतर संगत बाजूंचे गुणोत्तर आपण तपासतो. आता इकडे आपण बघूया के एल आणि आर एस ह्यांचे गुणोत्तर जर आपण तपासले म्हणजे 1/1.5 आणि एल एम आणि एस टी ह्यांचे जर गुणोत्तर तपासले तर 2/3 म्हणजे 1/1.5 आणि 2/3 हे दोन्ही गुणोत्तरे समान आहेत. दोघांचे पण उत्तर काय येणार आहे 2/3. तर जर गुणोत्तर समान असतील तर त्या 2 संगत बाजूंच्या दरम्यानचा जो कोन आहे म्हणजे इकडे कोन एल
आणि दुसऱ्या डायग्राममध्ये कोन एस. तर हा कोन आहे एल आणि हा कोन आहे एस. हे कोन जर एकरूप असतील, दोन बाजूंचे गुणोत्तर जर समान असेल आणि त्या दरम्यानचे कोन जर एकरूप असतील, तर आपण असं म्हणतो की बाजू कोन बाजू कसोटीनुसार ते दोन त्रिकोण समरूप असतात. तर ह्या टेस्टला आपण म्हणतो बा को बा. तर त्रिकोण KLM आणि त्रिकोण RST हे बा को बा म्हणजे बाजू कोन बाजू कसोटीनुसार एकरूप आहेत. पुढची टेस्ट आपण बघूया, बा 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 टेस्ट किंवा SSS टेस्ट. तर बा 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 कसोटी काय आहे, तर आपल्याला एकाही कोणाचे माप दिलेलं नाही किंवा कोणताही कोन एकरूप आहे असं आपल्याला दिलेलं नसेल, संगत कोणाबद्दल काही माहिती दिली नसेल, पण आपल्याला जर तीन बाजूंचे गुणोत्तर दिलेले असेल किंवा तीन बाजूंचे गुणोत्तर समान येत असेल, तर आपण असं म्हणतो की ते दोन त्रिकोण बाजू 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 ह्या कसोटीनुसार समरूप असतात आणि त्यांना आपण SSS टेस्ट किंवा बा 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 टेस्ट असे म्हणतो. आता दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला पहिली एकाच एक संगती तपासायची आहे. तर PQR आणि XYZ मध्ये आपण नीट बघितलं तर एकाच एक संगती आहे, ती P सोबत Z ची आहे, Q सोबत Y ची आहे आणि R सोबत X ची आहे. तर एकाच एक संगती नीट समजून घेतल्यानंतर आपण त्यांचे गुणोत्तर किंवा रेशिओ लिहितो. आपण गुणोत्तर लिहिताना PQ छेदात YZ बरोबर QR छेदात XY बरोबर PR छेदात XZ असं जेव्हा लिहितो, तेव्हा आपण म्हणतो की त्रिकोण PQR हा ZYX बरोबर समरूप आहे किंवा त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ZYX. तर एकाच एक संगती बघायचे, संगत बाजू बघायचे जेव्हा आपल्याला बाबा बाप टेस्ट यूज करायची आहे किंवा SSS टेस्ट यूज करायची आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला बाजूंची कसोटी वापरायची असेल, तेव्हा सगळ्या बाजूंची गुणोत्तरं आपल्याला घ्यायची आहेत, सगळ्या संगत बाजूंची गुणोत्तरं आपल्याला घ्यायची आहेत आणि संगत बाजूंच्या गुणोत्तरावरून आपल्याला ठरवायचं आहे, जर सगळ्या संगत बाजूंची गुणोत्तरं समान असतील तर दिलेले हे दोन त्रिकोण आहेत ते एकाच एक संगती वापरून आपण म्हणू शकतो की त्रिकोण PQR हा समरूप त्रिकोण ZYX. इकडे ही जी कसोटी आहे ती नीट समजून घ्यायची आहे, कारण इकडे आकृतीत दिसल्याप्रमाणे संगती दिसत नाही आपल्याला, तर त्यांच्या गुणोत्तराप्रमाणे आपल्याला संगती लिहायची आहे, एकाच एक संगती लिहायची आहे. तर संगत बाजू तपासण्यासाठी त्यांच्या बाजूंची गुणोत्तरं आपल्याला बघायची आहेत. तर त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ मध्ये संगती वेगळी असल्यामुळे आपण असं लिहितो की त्रिकोण PQR संगत त्रिकोण ZYX. इथे फक्त एकाच एक संगती वेगळी असल्यामुळे आपल्याला त्रिकोणाचं नाव, दुसऱ्या त्रिकोणाचं नाव हे बदलावे लागते, कारण आपण त्रिकोण PQR आणि XYZ ची समरूपता तपासत असताना आपल्या लक्षात येतं की त्रिकोण PQR हा ZYX सोबत समरूप आहे. तर पुन्हा पुन्हा बघायचं आहे, समजेपर्यंत बघायचं आहे.